दर्याराजाला आराम देऊन आता कोळी लोक विश्रांती करायत, पण असं नाही मंडळी. खरं तर हा कोळी लोकांचा ना ज्या मेहनतीचा टाइम आहे का मंडळी. तुम्हाला तो झाड दिसतोय तुटलेला बघा, तो तुटलेला झाड आहे ना. आम्ही सकाळी नमस्कार मंडळी, मासे आणि मस्ती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मंडळी वारा बघा किती सुटला दिसत असेल तुम्हाला. आणि आज व्हिडिओ बनण्याचं कारण थोडं वेगळं आहे. म्हणजे आज काही मासे असे बघायला नाही भेटलं, तुम्हाला दाखवतो. आणि मेन म्हणजे समुद्र किती खवळला आणि ते तुम्हाला समुद्र दाखवतो मी. आणि मंडळ जेव्हा पावसाळा चालू होतो ना, म्हणजे मासेमारी बंद होते, तेव्हा आपल्या छोट्या छोट्या बोटी आहेत ना असे वरती घेऊन ठेवतात. आणि ज्या मोठ्या बोटी आहेत ना ते समुद्र पाण्यातच असतात, म्हणजे आपल्या खाडीच्या इथे किनाऱ्याला घेऊन ठेवतात. ते पण तुम्हाला दाखवतो. आणि खरी परिस्थिती मोठ्या बोटींचीच दाखवणार, कारण जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा कोळी लोकांची काय हालत होते ते तुम्हाला मी दाखवतो नंतर. मंडळी बघा, ही आपली आता इथे खाडी आहे आणि आता आपण इथे बोटी वरती घेऊन ठेवल्या. बघा छोट्या बोटी आहेत ना, ते आपण वरती घेऊन ठेवल्यात. आणि पावसामुळे बघा कपडा लावून ठेवला काही बोटी ना, हे बघा. तर मंडळी तुम्ही आता माझ्या पाठीमागे ना मोठ्या मोठ्या बोटी बघत असाल. या बोटींची खरी परिस्थिती अशी आहे की म्हणजे बघा, पावसाचं जेव्हा पाऊस भरपूर पडतो, जेव्हा पावसाचं पाणी बोटीमध्ये साचतो आणि जेव्हा पाऊस भरपूर असतो ना तेव्हा रात्रभर खलाशी येऊन बोटीमध्ये गमट टाकतात. आणि आज पाऊस कमी आहे त्यामुळे तुम्हाला कोण दिसत नाही गमट टाकतात. मग एका बोटीत गमट टाकतात. आता त्या बोटीजवळ आपण जाऊ, बघू, तुम्हाला दाखवतो. तर मंडळी हिरवी बोट आहे, ह्याच्यामध्ये गमात साचलेला, पण आपण हे पण त्यांनी गमात टाकून घेतला. कारण ते मशीन चालू करतात ना बोटीचं, तेव्हा त्या मशीनच्या प्रेशरने निघून जाते. त्याच्यामुळे ते निघून गेलं, गमात कमी होतं. त्यामुळे तुम्हाला दाखवायला भेटला नाही. आता ते बघा सगळ्या बोटी अशाच उभ्या आहेत, या मासेमारी बंद असल्या कारणामुळे पावसाळ्याची. तर मंडळी जसं का तुम्हाला माहितीच आहे, ही आपली बोट आहे. आणि आपल्या बोटीत पण किती गमत झालं ते आपण बघायला आलं, पण पाऊस काही एवढा पडला नाही त्याच्यामुळे काही गमत जास्त आहे नाही. थोडा ते आपण टाकून घेऊ, थोडा आहे ना ते आपण टाकून घेऊ. आणि मंडळी जेव्हा भरपूर पाऊस पडतो ना तेव्हा हालत खराब होते. पण ही त्या दिवशी आमची बोट ना भरून गेली होती पाण्याने, कारण पाऊसच जाम पडत होता त्या दिवशी. ठीक आहे, आता गमत आहे ते आपण टाकून घेतोय. तर मंडळी तुम्हाला तो झाड दिसतोय तुटलेला बघा, तो तुटलेला झाड आहे ना. आम्ही सकाळी जेव्हा किती 10 वाजता चालत आलो तेव्हा एकदम ओके होता. आणि आता वारा एवढा सुटला की झाड मोठी फांदीच तुटली. आता दिसत असेल तुम्हाला. समुद्र केस यासाठी फिरून ठेवले माडानी. तर मंडळी हे बघा, बोरलीला आलं होतं. आणि बोरलीची जेटी आणि इथे जे बोटी आहेत ना ह्यांच्यामध्ये एकामध्ये गमात काढतात. हे बघा, हे पावसाचं साचलेलं पाणी आहे. वारा बघा, बापरे बाप. आणि बघा सगळ्या मोठ्या मोठ्या बोटी आता असेच उभ्या आहेत. या साईडला म्हणायचं बघा.
मेन विषय काय माहिती आहे का, आपला जेव्हा मे महिन्याचा एंडिंगचा टाइम असतो ना, तेव्हा आपले सगळे लोक आहेत ना स्टेटस टाकतात, व्हिडिओ टाकतात. काय टाकतात माहिती आहे का, की दर्याराजाला आराम देऊन आता कोळी लोक विश्रांती करायत. पण असं नाही मंडळी, खरं तर हा कोळी लोकांचा ना जेव्हा मेहनतीचा टाइम आहे, कारण जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा तुम्हाला ते दाखवायला भेटलं नाही गमत टाकून माणसाची काय हालत बेकार होते ते. कारण रात्रभर येऊन माणसं गमाट टाकत असतात. तर हेच सांगतोय की कोळीला आपण दर्याराजाला आराम देतो खरं, पण आपण विश्रांती नाही करत आहे. मंडळी आता तुम्ही आहे ना माझ्या मागे मोठे बघत असाल आणि ही खाडी आहे. विषय काय माहिती आहे का, सीन काय, जेव्हा ओटीचा टाइम असतो आणि जेव्हा पाऊस भरपूर पडतो ना, आपल्या धबधब्यावर जेव्हा पाणी पडतो ना खाली, जेव्हा फुल फोर्सने पाणी येतं नदीतून वगैरे, तर तो इथून आहे ना फुल फोर्सने पाणी जातो आणि तो धोका आहे ना या बोटीनं असतो. तर सध्या या बोटी आता सुरक्षित आहेत, एवढं पण बोलून काही फायदा नाही, पण सध्या सुरक्षित आहे. पण जेव्हा खूप जास्त पाऊस पडतो, खूप जास्त धोका असतो, तेव्हा सगळे माणसं आहेत ना आपली बोटीजवळ जेवण थांबलेली असतात. बघा हे ते खाडीचं पाणी आहे ना, हे खाली उतरते आणि फुल फोर्सने येतं ना, तेव्हा या अशा असंख्य बोटी आहेत त्या साईडला, पण त्यांना धोका असतो एवढं बस. आणि बघा हा पुढे इथून जाऊन मिळतो, हा पाणी समुद्राला मिळतो. आणि बघा इथे पण बोटी आहेत आणि जेटी आहे ना, या जेटीच्या लेवलला पाणी जाते मंडळी. बापरे, वारा बघा, बापा बापा बापा. आणि मंडळी ही समुद्र किनारी जी घरं आहेत ना, त्यांना समुद्राच्या लाटांची भीती भरपूर होती अगोदर, पण आता दगडाचा बंधारा केला आहे, त्यामुळे ही भीती कमी झालेली आहे. एक भीती कमी झाली, पण मंडळी जेव्हा हवा भरपूर असते ना, तेव्हा घराची आपल्या पत्रा वगैरे उडण्याचे पण चान्सेस भरपूर असतात. आणि मंडळी आजचा व्हिडिओ ना आपण इथे स्टॉप करतो, कारण बोटिंगमध्ये जास्त गमत झाला नव्हता आणि त्याच्यामुळे काही दाखवायला भेटलं नाही. जर नेक्स्ट टाइम ते दाखवायला भेटलं तो पण नक्की तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि मंडळी आजचा व्हिडिओ कसा आहे ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.